जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही धर्माद्य आयुक्तालय विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. जे हे प्रश्न TCS पॅटर्ननुसार असेल, ज्यांनी मागच्या परीक्षामध्ये विचारण्यात आलेले असे काही प्रश्न आहे. तर वेळ न वेळेला चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. पुढचा प्रश्न, पारा या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? कशाने डिनोट केला जातो पारा? तर तो PB. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये शोषण विरुद्धचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरोधाचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? तर तो कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? तर कलम 23 ते 24 या कलमाच्या अंतर्गत आहे. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, कालिकत बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? कालिकत बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे केरळ या राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, रस्त्याची लांबीमध्ये जगामध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? रस्त्याच्या लांबीमध्ये जगामध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशामध्ये लागतो? तो लागतो आहे अमेरिका या देशाचा. पुढचा प्रश्न, देशातील पहिले धूम्रपान मुक्त राज्य कोणतं आहे? देशातील पहिले धूम्रपान मुक्त राज्य कोणत्या देशात आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मंगलोर हा बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तो आहे कर्नाटक या राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, अंतःकरण या शब्दाची संधी ओळखा. अंतःकरण, तर याचं काय असेल आन्सर? विसर्ग संधी. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर ते गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. पुढचा प्रश्न, गंगटोक हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? गंगटोक हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर तो आहे सिक्कीम या राज्याची. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो? जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो? तर ते असतं 5 जूनला. जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला असते. पुढचा प्रश्न, मतदाराचे बोटावर लावण्यात येणारी शाई मध्ये कशाचा वापर केला जातो? मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाई मध्ये कशाचा वापर केला जातो? तर तो करण्यात येतो सिल्वर नायट्राइट. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे बिहार या राज्यात आहे. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. केरळ मधील कोणत्या अभयारण्य हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? तर पेरियर. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.